सातपूर शिवाजीनगर परिसरात बुधवारी पहाटे 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात टवाळखोरांनी हातात कोयते मिरवत गाड्यांच्या आणि घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत 3 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर भाग्यलक्ष्मी भवन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, निगळ पार्क या परिसरात ही घटना घडली। गोविंद सबगर यांच्या घरासमोर पार्क केलेली आयशर गाडी MH15 JC 9606, मनोज सोमनाथ मटाले यांची इटियोस गाडी, किरण अहिरे यांची आयशर गाडी MH41 AU 0193 तसेच रवींद्र खोडे यांची MH15 JH 4850 या गाड्यांच्या काचा टवाळखोरांनी फोडल्या। तसेच परिसरातील 3 घरांच्या खिडक्यांच्या काचा दगडफेक करून फोडण्यात आल्या। अचानक घडलेल्या या घटनांमुळे नागरिक घाबरून गेले। रात्री उशिरापर्यंत नागरिक घराबाहेर पडून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिनकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी संवाद साधला आणि कायमस्वरूपी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी त्यांनी केली। काल रात्री 1:30च्या सुमारास जोरदार आवाज आला खालनं आणि शिवीगाळ करत 3 इसम चालले होते। आम्ही खाली आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, बिल्डिंगमधल्या लोकांनी सांगितलं तर असं लक्षात आलं की माझ्या गाडीची तुम्ही बघू शकता ही फ्रंटची काच फोडण्यात आली होती। इतरही 4 ते 5 गाड्यांचं नुकसान करण्यात आलं, 2-3 घरांच्या काचा फोडण्यात आल्या। हा काय प्रकार चालू आहे हे लक्षात येत नाही आहे, पण ह्यामुळं संपूर्ण शिवाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या अंगाचा आत्ता पण थरकाप होतो आहे, कारण छोटी मोठी गोष्ट नाही आहे। तर माझी पोलीस प्रशासनाला आणि दिनकरांना पाटील यांना कळकळीची विनंती आहे की जे काही घडलं आहे त्याचा सोक्षमोक्ष लावून आम्हा सामान्य नागरिकांना थोडे धीर द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।